जातीये आणि आज आम्ही जुईला घेऊन नेत आहोत शाळेत। आता मम्मी पप्पा माझ्या शाळेत जुईचे ऍडमिशन करणार आहेत। ये आणि मी आहे तिची छोटी आणि माझा पहिला दिवस आहे म्हणून सगळ्यांना हॅलो मित्रांनो, आज खूप स्पेशल दिवस आहे। आज आहे 9 जून सोमवार आणि आज झाली जुईची शाळा चालू। सो जायचं तर काय रेग्युलर जातेच त्या शाळेत, पण जुईसाठी स्पेशल आहे कारण जुईचा आहे पहिला दिवस म्हणजे मोठ्या स्कूलमध्ये। नाही तर जुई इतके दिवस अंगणवाडीत जात होती ना, तेव्हा आता मी राजेश्री चाललं आहे त्या दोघांचं ॲडमिशन करायचं आहे आणि थोडीफार काही किरकोळीत शॉपिंग करायची ते। तो चलो विदाउट एनी फर्दर डिले, कारण थोडासा उशीर तर बनता झालायच आहे। पण बसा जाई जुई आम्ही झालो सगळे। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। आज पहिला दिवस आहे, जरा मोठी एनर्जी पाहिजे, एनर्जी जुईड आहे। कसं वाटतं तुला पहिल्या दिवशी शाळेत जायचं? हे दार ओढून घे। खूप छान वाटतंय ना? अरे अरे दीदीला रे दार ओढायला ना। चलो आता दीदीची शाळा होणार आहे, तुझी पण शाळा आहे ना? काय काय मज्जा करणार शाळेत? आणि लगेच नाही घसरगुंडी खायला। बाप्पा मंगलमूर्ती मोरया। तो आजीला टाटा करा, आजीला टाटा करा। आता जुईला सांगते बघ तिला कसं वाटतं पहिल्या दिवशी स्कूलला चालले ना। जुईड कसं वाटतं तुला? कसं वाटते? एक्सायटेड आहे का तू? जाई तू एक एक्सायटेड? जायचं पण फर्स्ट डे ना, जायचे ते सगळे फ्रेंड्स भेटणार जाईला आणि जुईडाला नवीन फ्रेंड्स होणार। जुई ना जुई आणि जाई काळजी पण घेणार आहे जुईची, होय ना जुई? हा गुड। भांडायचं नाही काय जाई? अय इकडे इकडे काय? ओके आता इथनं लेफ्ट। त्यांच्यापेक्षा जास्त मीच एक्सायटेड आहे। पोरीचा पहिला दिवस आहे त्यामुळे जरा जास्त एक्सायटेड आहे मी। आय एम सो एक्सायटेड। आता पोहोचायचं। आज जुईचा पहिला दिवस आहे त्यामुळे मी पण जरा एक्सायटेड, कारण आतापर्यंत ती अंगणवाडीत जात होती आणि आज रेनबो इंटरनॅशनल स्कूलला तिचं ॲडमिशन घेतोय, जी श्रीदाची स्कूल आहे। तर म्हटलं चला आता दोघींना एकाच ठिकाणी ठेवूयात, कारण तिचं पण एज आहे 4 इयर कम्प्लीट आणि श्रीदा 6 इयर कम्प्लीट फर्स्ट स्टँडर्डला। चला मग आता जाऊयात आपण स्कूलला। पाय पडलं ना? चला गणपती बाप्पाच्या पाया पडा परत। चला गणपती बाप्पा मोरया मोरया। आले जुईड्याची शाळा। आता गाडीत न खाली उतरायचंय आणि शाळेत सगळं डेकोरेशन केले, फुलं बिलं लावले, बलून्स लावलेत, बलून्स। दर तुझ्या हातात दर, असं दर सरळ नीट पकड। थांब मी घेते बलून्स पकड। चला थांब थांब थांब, तुला मी पकडते, दिसते ना मी तुला। चला तिथं पहिला दिवस स्कूलचा। जुई टाटा जाई टाटा। पहिला दिवस आहे, जुई जरा नर्वस आहे। चल पोरांना सोडलं, पण जाईला सोडताना एवढं काय वाटलं नव्हतं, तेवढं जरा जुईला सोडून जाताना जरा जीव असा जरा भरून आला। जुई कशी जरा बोलत नाही ना जास्त, शांत आहे जुई, दंगा करते नाहीच नाही, पण बाहेर अशी जास्त बोलत नाही। तर तिला सांगितलं ते टीचरला जरा लक्ष द्या म्हणलं। चलो ॲडमिशन झालं, छोटी मोठी खरेदी होती जरा करायची होती, स्टेशनरी वगैरे ते घेतले आणि आता फायनली घरी जातो, आवडतो, कारण संध्याकाळी निघायचं, त्याची पॅकिंग केली पाहिजे जायची। आणि तुझी पहिला दिवस असल्यामुळे फक्त एवढंच समाधान आहे, पोरीच्या शाळेत जाताना रडल्या नाहीत, चांगले आपल्या हसत हसत गेल्या। बाकीचे पोरं रावले रडत होते बेकार काय काय, पहिल्यांदाच घर सोडून शाळेत आले त्यामुळं। चलो सी आता घरी जाऊ, लेट झालाय, पोहोचला पण 11 वाजता येतो।
जुईचा पहिला दिवस झाला आहे शाळेचा आणि जुईची गाडी आली. तर मी जरा एक्सायटेड आहे की जुईचा फीडबॅक घ्यायला. जुईचा कसं काय पहिला दिवस गेला काय. चलो लवकर गाडी आली, बघू जरा काय म्हणते जुई. जुईची गाडी. जुई 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 कुठे आहे जुई? झोपली होय जुई? काय ग झोपलेली होय? पहिला दिवस कसं काय जुईचा? रडली नाही ना? अरे वा वा. नव्हती नव्हती नव्हती. सगळ्यांना टोप्या घातल्यात का? चलो टाटा करू. जुईडाला रिसिव्ह केलं. मला वाटलं जुई रडल, पण जुई तर खुश आहे. मज्जा केली म्हणते मज्जा. जुई काय मज्जा केली तू? काय काय केली सांगी जरा. काय केलं? डबा खाल्ला का? रडली नाही ना अजिबात? आणि दीदीनं खाऊ दिलं का? पाणी दिलं का दीदीनं? वेगळं आहे का? बरं चल आपण घरी जाऊ. 2:30 वाजले आणि आता जायची गाडी आली. म्हणजे गाडी सेमच आहे. जायची शाळा सुट्टी 2:30ला. बरोबर 3 वाजता येते. यांना पण हे घातले क्राऊन घेतलेत. क्राऊन क्राऊन जाई झोपल्या पेंगाळल्या जाई. जाई. ओके आमची आता सगळी कामं झाली दिवसभरातली. अँड नाव इट्स टाइम टू गो नांदेड. आता मी चाललो नांदेडला. गणू आला सोडायला मला. हायवेपासून आपली ट्रॅव्हल्स आहे ती बरं झालं. तर नांदेडला जायचं म्हणजे लय बेकार काम आहे आपल्या इथनं. बसेस आहेत पण त्या टायमिंगला आहेत सकाळच्या 8ला वगैरे. काय एक तर लागतं ते जायला 8 ते 10 तास लागतात. आणि सकाळचं जर गेलं ना तर पूर्ण दिवसाचं काम सगळी वाट लागते. त्यामुळे काय ओव्हरनाईट जर्नी असलेल्या बसेस पाहिजे आपल्याला. कारण ओव्हरनाईट जर्नी आहे ना. रात्रीच्या बसेस असलेलं काय होतं सकाळी तिथं पोहोचलं की डायरेक्ट कामाला सुरुवात होती. आता काय करतो ह्याच्या आधी काय करत होतो मी एकतर लातूरवरून जायचो नंतर मग सोलापूरवरून जायचो. तर एकदा पुण्यातनं पण गेलेलो नांदेडला. पण आता बरं झालं की डायरेक्ट साताऱ्यातनं शर्मा ट्रॅव्हल्स. ओके आता आपला हायवेला ते आहे ट्रॅव्हल्सवाला तिथे जातो आणि आज बसलं मग तुम्हाला दाखवलं ट्रॅव्हल्स कसे. बघू लेट्स होप फॉर द बेस्ट. इथलं लेफ्ट. ओके फायनली बॉम्बे रेस्टॉरंटला पोचले. ट्रॅव्हल्सवाला फोन करते फोनवर फोन. इकडे 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 ट्रॅव्हल्स आली वाटतं. तिला आली करायला मग ट्रॅव्हल्स नाही नाही तर हां आली आली तिकडे ट्रॅव्हल्स येतो ते असेल. आपल्याला तिकडे जायचं तर ब्लू कलरची बिल्डिंग आहे. येस येस तर शर्मा ट्रॅव्हल्स लागली. ट्रॅव्हल्स लागली तिथे ड्रायव्हरचा फोन येतो सारखा. गोपीनाथ मुंडे बोलतो सगळे ओके हां शर्मा. चलो आज जाऊन तर ब्लॉग करतो. सुदेशला एकदा थँक्यू म्हणतो आणि टाटा बाय बाय सुदेश. आणि हळूहळू जा बाबा. चलो सी यू. ही बस आहे भाई आपली ट्रॅव्हल्सची AC ट्रॅव्हल्स. चला आज जाऊन बघा. ओके ही आहे आपली ट्रॅव्हल्स आणि आपला नंबर आहे खालचा पण. स्लीपर भारी ओके मध्ये. त्याला कोण बसले काही 11 नंबर. ही ट्रॅव्हल्स बघा. ही ट्रॅव्हल्स बघा. म्हणजे आधी आहे ना म्हणजे इतक्या नांदेडला राहताना माझी इतकी वाट लागायची काय. म्हणजे सोलापूरमधून वेगवेगळ्या गाड्या वगैरे गाड्या बदलायच्या लातूरमधून बदलायच्या. पण ही एक नंबर गाडी आहे की शर्मा ट्रॅव्हल्स. डायरेक्ट बॉम्बे रेस्टॉरंटपासून डायरेक्ट नांदेड आणि स्लीपर AC ब्लँकेट विंकेट ओके मध्ये. वावजीस मज्जा. चलो आता भेटू नांदेडमध्ये. गुड नाईट.